गीतांजली चॉकलेटचं काय करते? आता मी वॉलनट ब्राउनी बनवते विथ म्हणजे सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम बनवणार आहे. तर कोणासाठी? उद्या म्हणजे आपल्याकडे हळदी कुंकू असो सगळे येणार आहेत, तर त्याच्यासाठी स्पेशली. पप्पांना आवडते तिच्या. हां, माझ्या पप्पांना आवडते आणि सगळ्यांनाच आवडते. रणजितला पण आवडते. सो म्हटलं की ट्राय करावं काहीतरी नवीन. तर हे काय आहे? हे आता मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलंय, अराउंड 180 ग्राम्स आपण घ्यायचंय. त्याला मेल्ट करून घ्यायचंय बटरमध्ये. त्याच्यासाठी पहिले कट करते थोडं. ठीक आहे, कर. मला पण आवडेल खायला. चॉकलेट कट करून घेतलेलं, त्याच्यामध्ये आपण अराउंड 60 ग्राम्स बटर घेतलंय, सॉल्टेड बटर. तर आपण जे चॉकलेट कट करून घेतलेलं त्याच्यामध्ये अराउंड 60 ग्राम्स बटर घेतलंय, सॉल्टेड बटर. ते आता आपण मेल्ट करून घेऊया मायक्रोवेव्हमध्ये. बघूया काय काय घेतले ते. फर्स्ट ऑफ ऑल आपण 1 कप मैदा घेतलाय. त्याच्यानंतर हाफ कप शुगर घेतली आहे बारीक करून. त्याच्यानंतर 1/4 कप दही प्लस 1/4 कप आपल्याला नंतर मिल्क पण लागणार आहे शेवटी टाकायला. त्याच्यानंतर हाफ कप आपण हे घेतलं कोको पावडर 1/3 कप. त्याच्यानंतर हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा. इथे आपण एक वॉलनट घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. आम्ही ते भरपूर वॉलनट बारीक छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेत. आणि 1 to 2 ड्रॉप्स ऑफ व्हॅनिला एसेन्स. सिन्स चॉकलेट केक आहे तर व्हॅनिला एसेन्स कमी टाकायचं आहे आपल्याला. आता हे हाफ कप शुगर टाकते मी आपलं मेल्टेड चॉकलेटमध्ये. वन फोर्थ कप. मिक्स करूया ड्राय इन्ग्रेडियंट्स. पहिले मैदा घेऊया 1 कप. कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तू आधी लागू मरू दे त्याला. केलं चालू. चोको चिप्स आणि हे वॉलनट थोडेसे मी ठेवते वरतून गार्निशिंगसाठी. ते मिल्क दूध टाकते 1/4. दोन्ही म्हणजे एवढे आय होप बनेल. पावण्याचा बॅटर रेडी आहे. ते आता आपण स्प्रेड करून घेऊया इव्हनली. बटर पेपरनी आपण आधी ग्रीस केलाय ट्रेला आणि थोडं टॅप करायचं आहे लास्टला. स्प्रेड करून घेऊ पहिले आपण. चिप्स ॲड करते आता आणि वॉलनट्स टाकूया आपण. मी आता एअर फ्रायरमध्ये करतोय केक. सो मी ह्याला 180 डिग्रीजवरती अराउंड 8 to 10 मिनिट्स प्रीहीट केलं होतं. सो आता तो झाला आहे ऑलमोस्ट प्रीहीट. पण त्याला आता टाकूया आतमध्ये केकला. हे बंद काढून बघू की पण नाही ना. नाव लेट्स ओपन अँड सी. वाव, आता चेक करूया जरा. सी क्लिअर निघतोय नाईफ म्हणजे झालाय. अगं आई थांब ना तिथं. पाण्यात बुडवायला पाहिजे. नाही एवढं काय करपणार, ते चांगलं होतंय. काय नाही प्रॉब्लेम. जास्त गरम काय नाही, गरम नाहीये. एक नंबरच दिसतोय. तुझी कंबर साईडला टाक थोडं. अरे डोक्यावर टाक ग. थंड व्हायच्या आधी. सकाळी लवकर. अरे घ्या.